नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 10वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मदेव नारदांना त्यांनी जे विराट पुरुषांनी ही सृष्टी कशी रचली हा जो प्रश्न विचारलाय त्याच्या संदर्भी उत्तर द्यायला लागलेली आहेत. आणि ते आपण पाहतोय की ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करत असूनही त्यापासून भिन्न असतो, त्याप्रमाणे परमात्म्यापासून हे म्हणजे अंडाची, ब्रह्मांडाची, पंचभूतांची, एकादश इंद्रियांची, गुणमय विराटाची उत्पत्ती झाली हे खरं आहे, पण ते त्यापासून विलग आहेत. ज्यावेळी ह्या विराट पुरुषाच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव सांगतायत माझा जन्म झाला त्यावेळी त्या पुरुषाच्या अंगाशिवाय मला आणखी काही यज्ञ सामुग्री मिळाली नाही. म्हणजे काय करावं कळलं नाही. तेव्हा मी त्यांच्या अंगातच यज्ञाचे पशु, स्तंभ, कुश, यज्ञभूमी व यज्ञास योग्य उत्तम कालाची कल्पना केली. हे ऋषी श्रेष्ठा, यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू, जव, तांदूळ सारख्या औषधी गोष्टी, तुपादी स्नेह पदार्थ, सहारस, लोखंड, माती, पाणी, ऋक, यजुष, साम, चातुर्होत्र, यत्यांची सर्व मंत्र, दक्षिणा, व्रते, देवतांची नावं, पद्धती, ग्रंथ, संकल्प, तन्मात्र, गती, मती, श्रद्धा, समर्पण या समस्त यज्ञ सामुग्री मी विराट पुरुषाच्या अंगामध्येच एकत्र केल्या आणि त्या कल्पना करून अशा प्रकारे त्याच्या अंगातच साऱ्या सामुग्रींचा संग्रह करून मी त्या यज्ञ स्वरूप परमात्म्याचे यज्ञद्वारा यजन केले. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवानी सुद्धा स्वतःची उत्पत्ती झाल्यावर पहिल्यांदा फक्त यज्ञ करायचीच त्यांना उपरती झाली आणि त्यांनी यज्ञ केला. म्हणजे यज्ञाची अनिवार्यता आणि त्याचं मूल रूप किती किती सूक्ष्म आहे ह्याच्यासाठी हे लक्षात घेण्याचा भाग आहे. त्यानंतर माझे मोठे भाऊ प्रजापतींनी आपले चित्त पूर्ण समाहित करून विराट म्हणजेच अंतर्यामीपणाने स्थित असणाऱ्या पुरुषाची आराधना केली. वेळोवेळी मनु, ऋषी, देवता, पितर, दैत्य व माणसे यज्ञांद्वारे भगवंताची आराधना त्या सर्वांनी केली. मग नारदा, संपूर्ण विश्व भगवान नारायणात स्थित आहे आणि ते जे स्वतः तर प्राकृत गुणांरहित आहेत, परंतु सृष्टीच्या प्रारंभी माया तिच्याद्वारे पुष्कळ गुण ग्रहण करते व त्यांच्या प्रेरणेने मी या संसाराची रचना करतो. त्याच्या अधीन होऊन, म्हणजे सृष्टी आपण कशी रचली तो प्रश्न जो विचारलाय त्याला ते उत्तर देत आहे की मी त्यांच्या अधीन राहूनच रुद्र त्यांच्या अधीन राहून संहार करतात, मी रचना करतो आणि ते स्वतः विष्णू रूपाने संसाराचे पालन करतात. कारण त्यांनी स्वतः सत्व, रजतम या 3 शक्तींचा स्वीकार केला आहे. बेटा, जे काही तू विचारले होते ते मी तुला उत्तर दिले. इति ते भीतम तात यथेदतम मनुपृच्छसे नान्य भगवतः किंचित भाव्यम सदसदात्मकम. म्हणजे जो भाव अभाव, कार्य कारण रूपात अशी कोणतीच वस्तू नाही की जी भगवंतापासून विलग आहे. म्हणजे सगळ्यात भगवंत आहे हेच ते पुन्हा पुन्हा सांगतायत. प्रिय नारदा,
मी प्रेमपूर्व तसेच उत्कंठित हृदयाने भगवंताच्या स्मरणात मग्न असतो. माझी वाणी कधी असत्य होत नाही. माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही. माझी इंद्रिये कधी मर्यादांचे उल्लंघन करून कुमार्गाला जात नाहीत. मी असा मी केवळ त्यांना शरण भावाने रत असतो. माझे जीवन तपस्यामय आहे. मोठमोठे प्रजापती मलाच वंदन करतात. मी त्यांचा स्वामी होय. प्रथम मी फार निष्ठेने योगाने सर्वांग अनुष्ठान केले, परंतु मी आपला मूल कारण परमात्म्याला जाणू शकलो नाही. हे ब्रह्मदेव म्हणतायत आपली काय गती आहे, आपण तर काहीच जाणत नाही, काहीच नाही, आणि जाणायची इच्छाही नाही, कारण आपल्या भूताली इतकी प्रचंड प्रलोभन आहेत की त्या सगळ्यात तोच आहे हा बघायचा भावही आमचा नाहीये. आणि तसा सत्संग तेवढ्या कोटीचा आपल्याला मिळत नाहीये, पण त्याच्यातूनही आपण आज भागवत श्रवण करतो ही खूप मोठी आनंदाची आणि केवळ त्याच्या कृपेची गोष्ट आहे. कारण ते एकमात्र भक्तीनेच प्राप्त होत असतात. मी तर परममंगलमय तसेच शरण आलेल्या भक्तांना जन्म मृत्यूतून सोडवण्याचा परम कल्याण स्वरूप भगवंताच्या चरणातच माझा नमस्कार करतो. त्यांच्या मायेची शक्ती अपार आहे. त्याचप्रमाणे आकाश आपला अंत जाणीत नाही, तसेच ते आपल्या महिमेचा विस्तार जाणत नाहीत. अशा स्थितीत दुसरे कसे तिला पार करू शकतील? म्हणजे इतर जर सामान्य लोक, मी माझे पुत्र तिन्ही लोक शंकर त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाही. दुसरे देवता तर त्यांना कसे जाणतील? आम्ही सर्व अशा प्रकारे मोहित होत आहोत की त्यांच्या मायेद्वारे रचलेल्या या जगदाला ठीक ठीक समजू शकत नाही. आम्ही लोक यांच्या अवतारांच्या लीलांचे फक्त गुणगान करत राहतो, त्यांचं तत्व काही जाणत नाही. अशा त्या भगवंताला माझा पुन्हा पुन्हा मी त्याच्या चरणांना वंदन करतो. जो अजन्मा पुरुषोत्तम आहे, प्रत्येक कल्पात ते स्वतः आपल्यात आपली सृष्टी निर्माण करतात, रक्षण करतात आणि संहार करतात. ते मायापाशरहित केवळ ज्ञान स्वरूप आहेत, शुद्ध ज्ञान स्वरूप आहेत. अंतरात्म्याच्या रूपात एकरस स्थित आहेत. ते तीनही काळ सत्य परिपूर्ण आहेत. आदी नाही की अंत नाही. ते त्रिगुण रहित सनातन असे आहेत. हे नारदा, महात्मा लोक जेव्हा त्यांच्या आपल्या अंतःकरण इंद्रिय शरीर शांत करून घेतात आणि त्यांच्यात मन लावतात, त्याच वेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो. परंतु असत पुरुषांद्वारे कुतर्कांची जाळी पसरली जाते आणि विकल्पाने ते मात्र त्यांना जाणू शकत नाहीत, किंबहुना त्यांचे किंचितही दर्शन होऊ शकत नाही. परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्याशिवाय कालस्वरूप स्वभाव कार्य कारण मन पंचभूत अहंकार जाणीव तीनही गुण इंद्रिये ब्रह्मांड शरीर ज्याचा अभिमानी स्थावर जंगम जीव सर्वच्या सर्व त्या अनंत भगवंताची रूपे आहेत. ब्रह्मा शंकर मी विष्णू दक्षादी प्रजापती तुम्ही तुमच्यासारखे अन्य भक्तजन स्वर्लोकाचे लक्षक पक्षांचे राजा माणसांचे राजे मी खालच्या जातींचे अन्य राजे गंधर्व विद्याधर चारणांचे अधिनायक यक्ष राक्षस साप नागांचे स्वामी महर्षी पितृपक्षे पितृपती देवेंद्र आणखी प्रेत पिशाच भूत कुष्मांड जल जंतू पक्षांचे स्वामी ह्या संसारात आणखी पण जितक्या ईश्वरीय तेज इंद्रिय बल मनोबल व शरीरबल क्षोभक वस्तू आहेत विभूती आहेत त्या सर्व केवळ त्यांचे स्वरूप आहेत. जे सर्व बाजूंनी फक्त परमात्मा कसा आहे हे एवढ्या विस्तृत करून स्वतः ब्रह्मदेव नारदांना सांगतायत. नारदा, इतके ह्याशिवाय सुद्धा परमपुरुष परमात्म्याचे परम पवित्र तसेच मुख्य असे लीलावतार शास्त्रात सांगितलेले आहेत. ते मी तुला क्रमशः वर्णन करतो. त्यांचे चरित्र ऐकण्यास मधुर व श्रवणेंद्रियाचा दोष दूर करणारे आहेत. तुम्ही सावधान होऊन त्याचं रसग्रहण करा, असं साक्षात नारदाला ब्रह्मदेव स्वतः सांगतायत की मी त्यांचे जे प्रमुख अवतार आहेत
आता इथं एक गोष्ट विशेषत्वाने सांगावी वाटते की प्रमुख अवतारामध्ये दशावतार असा उल्लेख नाही सांगितला त्यांनी. प्रमुख अवतार म्हणजे अनेको आहेत भगवंताचे, अगदी मनूपासूनचे. त्या सगळ्यांचा उल्लेख आता ब्रह्मदेव स्वतः करतायत, जे शास्त्रात सांगितलेत ते. आणि ते इतके विस्तृत आहेत आणि त्या प्रत्येक ऐकून आपण खूप स्तंभित होतो. ते ऐकण्यासारखे आहेत. त्याच्या स्वतःच्या स्वतंत्र गोष्टी आहेत, कथा आहेत, लीला आहेत. कारण प्रत्येक वेळोवेळी मोठमोठ्या लीला केलेल्या आहेत. मग ब्रह्माजी सांगतात, अनंत भगवंतांनी प्रलयाच्या पाण्यात डुबलेल्या पृथ्वीला तिचा उद्धार करण्यासाठी समस्त यज्ञमय वराह शरीर धारण केले. हे वराह शरीर धारण केलं त्यांचं जवळजवळ काहीतरी खूप 17 दिवस वगैरे प्रदीर्घ काळ दिवस रात्र युद्ध चाललं. त्याचं वर्णन आपल्याला ज्यावेळेस मत्स्य, कच्छ, वराह ह्या अवतारांच्या, दशावतारांच्या कथा येणार आहेत त्याच्यात आलेल्या आहेत. पण इथं त्यांनी फक्त उल्लेख जे प्रमुख अवतारांचे केलेत त्याच्यात त्यांनी हे सांगत आहेत. त्याच्या ब्रह्माजी भगवंताच्या या विविध अवतारांची माहिती सांगतायत. त्यात सुरुवातीलाच त्यांनी वराह अवतार हिरण्याक्षासाठी, आपल्याला हिरण्यकश्यपू माहिती आहे, जो त्याचा भाऊ, नंतर त्यांनी भगवंताशी वैर धरलं, त्या हिरण्याक्षाशी लढण्यासाठी ते गेले. त्याप्रमाणे इंद्राने आपल्या वज्राने, पूर्वी असं म्हणायचे की आता आपण धरणीकंप म्हणजे भूकंपाला भीतो, कारण किती नुकसान होईल सांगता येत नसतं. प्रचंड नुकसान किल्लारीच्या वेळेस आपण बघितलं की केवढं उदंड नुकसान झालं. तर पूर्वी पर्वत उडायचे, म्हणजे त्यांना पंख होते आणि ते जिथं बसतील त्या पर्वतांच्या खाली अनेक लोक गाडले जायचे, गावच्या गावं गाडली जायची. आणि ह्या त्या पर्वतांच्या उच्छादाला कंटाळून एकदा इंद्रानी आपल्या वज्राने त्यांचे पंख छाटले असा उल्लेख आहे. तो अनेकदा अनेक ठिकाणी आलेला आहे. वराह भगवंतांनी आपल्या दाढेनेच त्याचे तुकडे तुकडे केले, जसं इंद्राने आपल्या वज्राने पर्वतांचे पंख छाटले. ही उपमा म्हणून दिलेली आहे. पुन्हा त्याच प्रभूंनी रुची नामक प्रजापतीच्या पत्नी आकुतीच्या गर्भातून सुयज्ञाच्या रूपात अवतार ग्रहण केला. या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांची उत्पत्ती केली. तीनही लोकांची मोठमोठे संकटे हरण करण्याचं काम त्यांनी केलं. त्यासाठी स्वयंभू म्हणून त्यांना हरी नावाने पुकारलं. हे नारदा, कर्दम प्रजापतींच्या घरी देवाहुतीच्या गर्भातून 9 बहिणींच्या पाठोपाठ भगवानांनी कपिलाच्या रूपात अवतार ग्रहण केला आणि आत्मज्ञानाचा उपदेश साक्षात आपल्या मातेला केला. ज्यामुळे या जन्मातच आपल्या हृदयातील सारा मळ, तीनही गुणांच्या आसक्तीचा सारा चिखल धुवून कपिल भगवानांच्या वास्तविक स्वरूपास ती प्राप्त करू शकली. आणि महर्षी अत्री भगवंताला पुत्र रूपात प्राप्त करू इच्छित होते. एकदा प्रसन्न होऊन भगवंतानी त्यांना म्हटले, मी मला म्हणजे आपले आपणास तुम्हाला देतो. देऊन टाकले. मग देऊन टाकले म्हणजे दत्त, आणि ज्यांना दिले ते आत्रेय, म्हणजे दत्त अधिक आत्रेय म्हणून ते दत्तात्रेय हे नाव त्यांनी अवतार घेतल्यावर त्यांना पडले. त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीरास पवित्र करून राजा यदू आणि सहस्त्रार्जुन हे यांनी खूप योग बलाने योग, भोग आणि मोक्ष सिद्धी प्राप्त केल्या. नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांची रचना केली. रचनेच्या इच्छेने प्रथम तपस्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन त्यांनी तप अर्थाचे सन नावाने अवतार धारण केले. आणि तेच सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार होय. ह्या अवतारात त्यांनी प्रलयाच्या कारणाने पहिल्या कल्पात विसरलेल्या आत्मज्ञानाचा ऋषींना यथावत उपदेश देऊन ज्याने या लोकांना तत्काळ परमतत्वाचा आपल्या हृदयात साक्षात्कार घडवून दिला. धर्माची पत्नी दक्षकन्या तिच्या गर्भातून नरनारायणाच्या रूपाने भगवान अवतार घेतला, प्रकटले. त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांचे सारखाच होता. इंद्राने पाठवलेली कामसेना, अप्सरा
त्यांच्या समोर जाताच आपला सगळा स्वभाव विसरून त्या तपाला लागल्या. म्हणजे आत्मस्वरूपी भगवानच्या तपस्येत त्या विघ्नच आणू शकल्या नाहीत. हे नारदा, शंकरादी महानुभाव आपल्या रोष दृष्टीने कामदेवाला जाळून टाकते, परंतु आपल्या आपण्यास जाळणाऱ्या असह्य क्रोधास ते जाळू शकत नाहीत. तसेच तोच क्रोध नरनारायणांच्या निर्मळ हृदयात प्रवेश करण्यापूर्वीच भीतीने कापू लागला, तर मग त्यांच्या हृदयात कामाचा प्रवेश कसा शक्य आहे? आपले वडील राजा उत्तानपादाजवळ बसलेला छोटासा ध्रुव 5 वर्षाचा होता. त्याच्या सावत्र आई सुरुचीने त्याला अत्यंत कठीण अशा वाघबाणांनी विद्ध केलं आणि इतके लहान वय असून पण ते त्या अवस्थेत वनात निघून गेले. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान प्रकट झाले. त्यांनी ध्रुवाला अढळपद दिले. आज पण ध्रुवाच्या वर खाली प्रदक्षिणा करीत असताना दिव्य असे महर्षीगण त्यांची स्तुती करत फिरत असतात. कुमार्गगामी वेन अत्यंत दुष्ट राजा, ऐश्वर्य परुषत्व, त्यांना ब्राह्मणांच्या हुंकार रूपी ह्याने जाळून भस्म केलं. ते नरकात पडायला लागले. पण ऋषींच्या प्रार्थनेवरून त्यांच्या शरीर मंथनाने पृथ्वीच्या रूपात अवतार धारण करून भगवंताने त्याला नरकापासून वाचवलं. अशा प्रकारे म्हणजे पुत्र शब्द झाला, कारण पुत नावाच्या नरकापासून रक्षण करणारा तो पुत्र, म्हणून पुत्र हा शब्द तेव्हापासून प्रचलित झाला. त्या अवतारातच पृथ्वीला गाय बनवून त्यांनी जगासाठी समस्त औषधांची निर्मिती केली. म्हणजे गायीचे दोहन केले आणि सर्व काही सृष्टी उत्पादन केली. नाभिराजाच्या पत्नी सुदेवीच्या गर्भातून भगवंतांनी वृषभदेवांच्या रूपात जन्म घेतला आणि त्या अवतारात समस्त आसक्ती रहित राहून आपल्या इंद्रियांना व मनाला अत्यंत शांत करून तसेच आपल्या स्वरूपात स्थित होऊन समदर्शी रूपात त्यांनी जडांप्रमाणे योगचर्याचं आचरण केले. त्या स्थितीला लोक परमहंस अथवा अवधूताचार्य म्हणतात. आपण जे जैन समाजाचं बघतो ते, हीच त्यांची उत्पत्ती. त्यानंतर स्वतः त्या यज्ञ रूपाने माझ्या यज्ञातून सुवर्णा समान कांतीवाल्या हयग्रीवाच्या रूपात अवतार ग्रहण केला. भगवंताचा हा विग्रह वेदमय, यज्ञमय, सर्व देवमय आहे. त्यांच्या नाकातूनच श्वासाच्या रूपात वेदवाणी प्रकट झाली. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी मनु सत्यव्रताने मत्स्य रूपात भगवंताला प्राप्त केले. म्हणजे आता मगाशी वराह अवताराचं वर्णन, आता मत्स्य अवताराचं वर्णन, किंचित वर्णन आहेत, पुढे त्याची विस्तृत वर्णन आहेत. आणि नौकेचा पृथ्वी रूप नौकेचा आश्रय केल्यामुळे समस्त जीवांचे आश्रयस्थान बनले. भयंकर प्रलयाच्या पाण्यात माझ्या तोंडातून पडलेल्या वेदांना घेऊन त्यात विहार करत राहा असं त्याला सांगितलं होतं. त्याप्रमाणे तो मनुविहार करत राहिले आणि हे संपूर्ण विश्व पुन्हा प्रस्थापित केले. प्रलय संपल्यावर प्रदीर्घ काळ, हजारो काळ असं सांगितलं, हजारो वर्ष, जेव्हा मुख्य देवता दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करत होत्या, तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपात आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला आणि पर्वताच्या घुसळण्यामुळे ते त्याच्या घर्षणाने रगडण्यामुळे त्यांच्या पाठीशी खाजत असलेली पाठ थोडीशी क्षमली आणि ते सुखाने झोप घेऊ शकले. देवतांचे म्हणजे कच्छा अवताराचं पण वर्णन झालं. देवतांचे मोठे भय मिटवण्यासाठी त्यांनी नरसिंह रूप धारण केले. प्रचंड फडफडणाऱ्या भुवया, आयाळ, तीक्ष्ण दाढांमुळे त्यांचे तोंड भयावह दिसत होते. हिरण्यकश्यपू पाहताच हातात गदा घेऊन तुटून पडला. त्यावर भगवान नरसिंहाने दुरूनच त्याला अलगद पकडून मांडीवर घेतले आणि त्याच्या लटपटण्याकडे न पाहता नखांनी त्याचे पोट फाडले. एका भल्या मोठ्या सरोवरात महाबली मगरीने गजेंद्राचा पाय पकडला. अगदी धावतं वर्णन ब्रह्मदेव करतायत एक अवतारांचं. मगरीने पाय पकडला. त्याने आपल्या सोंडेत कमळ घेऊन भगवंताला पुकारले. आधी त्याने खूप झटपट केली आणि शेवटी त्याला पूर्वजन्माच्या स्मरणाने हे आठवल्यामुळं त्यांनी भगवंताचा धावा केला. हे आदिपुरुष, समस्त लोकांच्या स्वामी, हे श्रवणाने कल्याण करणाऱ्या देवा, त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून आले
आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगरीचे मस्तक उडवून दिले. अशा प्रकारे कृपाळू भगवंतांनी आपल्या शरणागत गजेंद्राची सोंड पकडून त्या विपत्तीतून त्याचा उद्धार केला. भगवान वामन आदितीच्या मुलात सगळ्यात छोटे, परंतु गुणदृष्टीने ते सगळ्यात मोठे. कारण की भगवंतांनी या अवतारात बलीने संकल्प सोडताच यज्ञ पुरुष भगवंतांनी संपूर्ण लोकांना आपल्या पावलांनी मोडले. 3च पावलं. एका पावलात त्यांनी संपूर्ण भूलोक, दुसऱ्या पावलात स्वर्गलोक, आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू असं विचारल्यावर त्यांनी सारी पृथ्वी घेतली. परंतु त्याने ती गोष्ट सिद्ध केली की सन्मार्गाने चालणाऱ्या पुरुषांना याचनेशिवाय अन्य कोणत्या उपायाने समर्थ पुरुष पण आपल्या स्थानापासून हलवू शकत नाही, ऐश्वर्यापासून च्युत करू शकत नाही. आणि तिसरं पाऊल त्यांनी आपलं मस्तकावर ठेवायला सांगितलं. दैत्यराज बलीने आपल्या मस्तकावर स्वयं वामन भगवंताचे चरणामृत धारण केले. राजे इंद्राची पदवी, म्हणजे जी इंद्राला पदवी मिळाली तितका मान त्यांना मिळाला. अर्थात ह्यात काही म्हणे बलीचा पुरुषार्थ नव्हता. आपले गुरु शुक्राचार्यांनी विरोध केला तरी सुद्धा त्यांनी प्रतिज्ञा जी केली आहे, शब्द दिला आहे, म्हणून त्या छोट्या बालकाला, काय बटूला, तो शब्द पाळायचं ठरवलं आणि काही करायला ते तयार नव्हते. एवढेच नव्हे तर तिसरे पाऊल देण्यासाठी त्यांनी आपले मस्तक दिले. नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमाने, म्हणजे ही सगळी भगवत कृपा म्हणलं, त्याचं कौतुक नाहीये बलीचं. आणि एक लीला भगवंताला करायची होती, ती लीला केली आणि त्याचं कुठंही चुकलं नव्हतं. त्याचा श्रेष्ठ यज्ञ होता, तो यज्ञही कारणी लागायला पाहिजे म्हणून स्वतः त्याच्या दरबारात भगवान द्वारपाल म्हणून राहिलेले आहेत. उत्तम कथा पुढे येणार आहे. अत्यंत प्रेमाने हंसाच्या रूपात भगवंतांनी मला योग, ज्ञान आणि आत्मतत्वास प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला. तो केवळ भगवंताच्या शरणागत भक्तांनाच सुगमतेने प्राप्त होत असतो. जे आपण भागवत ऐकतोय तेच भगवान स्वयंभू मन्वंतरात मनुच्या रूपात अवतार घेऊन मनुवंशाची रक्षा करत 10 दिशात आपल्या सुदर्शन चक्रासमान तेजाने कोणत्याही अडथळ्याशिवाय निष्कपट राज्य करत होते. लोकांच्या वर सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची कीर्ती पसरली होती. त्याच रूपात ते पृथ्वीला भारभूत दुष्टराजांचे दमन पण करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर स्वनामधन्य भगवान धन्वंतरी नावाने मोठमोठ्या रोगांचे उच्चाटन करण्यात यशस्वी झाले. त्यांनी अमृत पाजून देवतांना अमर केलं. दैत्यांनी हरण केलेला यज्ञभाग त्यांना परत मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन संसारात आयुर्वेदाचे प्रवर्तन केले. जेव्हा संसारात ब्राह्मणद्रोही आर्य मर्यादांचे उल्लंघन करून नारक, म्हणजे अत्यंत दुष्टपणाने वागणारे क्षत्रिय आपल्या नावासाठी प्रचंड युद्ध पुकारतात आणि द्रोह करतात, त्यावेळेस ते पृथ्वीवर आणि काटे पसरवतात सन्मार्गावर. तेव्हा भगवान परशुराम, पराक्रमी परशुरामांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्यांनी तीक्ष्ण धारेच्या परशुने 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला. म्हणजे क्षत्रिय आपल्या नासासाठी दैववशात म्हटलंय. मायापती म्हणजे फक्त दुष्ट क्षत्रियांचाच संहार झालेला आहे. मायापती भगवानांनी आमच्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या कलांनी भरत, शत्रुघ्न, लक्ष्मणासहित रामाच्या रूपात अवतार घेतला आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी पत्नी व भावाबरोबर वनवास केला. आणि त्याच वेळेस त्यांच्याकडून रावणाचा वध झाला. त्रिपुरा विमानस जाळण्यासाठी उद्यत शंकरासमान भगवान राम शत्रूच्या नगरात लंकेस भस्म करण्यासाठी समुद्र तळावर जेव्हा जातात, तेव्हा सीतेच्या वियोगाने भडकलेल्या क्रोधाग्नीने त्यांचे डोळे इतके संतापाने लाल झालेले असतात की समुद्रातील मगरमच्छ, साप वगैरे प्राणी जळून जायला लागतात. तो भयभीत होऊन थरथर कापतो आणि आपण स्वतःहून वाट करून देतो, असं व्यासजी सांगताहेत. ज्यावेळी
रावणाच्या कठोर छातीला धडकून इंद्राचे वाहन ऐरावताचे दात, ही गोष्ट दुसरी आहे, पण त्याचा उल्लेख करतायत की ऐरावताच्या दातांचा चक्काचूर झाला आणि सगळीकडं चौफेर तो पांढरा 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 म्हणजे चक्काचूर असा पसरला, दिशा सफेद झाल्या होत्या. तेव्हा दिग्विजयी रावण घमेंडीने हसला होता. तोच रावण जेव्हा रामांनी पत्नी सीतेस चोरून घेऊन जातो आणि लढाईच्या मैदानात त्यांच्याशी लढण्यासाठी गर्वपूर्वक येतो, तेव्हा भगवान रामाच्या धनुष्याच्या टणकाराने, नुसतं आवाजानेच त्याचा गर्व घमेंड सगळं मातीमोल होतं. आणि तो इतकं मातीमोल की त्याबरोबरच त्याचे प्राणही त्याच्यात मातीत विलीन होतात. ज्यावेळी झुंडीच्या झुंडी दैत्य पृथ्वीवर धुमाकूळ घालतील. आता गंमत अशी आहे की राम अवतारापर्यंत ह्या गोष्टी घडल्या असं व्यासांनी सांगितलेलं आहे. सॉरी. पण कृष्णावताराची गोष्ट घडायची आहे, म्हणजे व्यासांचं भागवत हे तत्पूर्वीच होतं असं ह्या श्लोकांवरनं की संहितांवरनं लक्षात येतं. ते म्हणतात, झुंडीच्या झुंडी दैत्य पृथ्वीवर धुमाकूळ घालतील, त्यावेळी तिचा भार कमी करण्यासाठी पांढऱ्या व काळ्या केसात पांढऱ्या व काळ्या वर्णाच्या रूपात बलराम आणि श्रीकृष्ण कलावतार धारण करतील असं म्हटलंय. ते आपल्या महिम्यास प्रकट करणारे इतके अद्भुत चरित्र प्रकट करतील की बस, लोक लीला रहस्य समजू शकणार नाहीत. लहानपणीच पुतनेचे प्राण घेतील. 3 महिन्याच्या अवस्थेत पाय उडवून भला मोठा छकडा उलटवून टाकतील. रांगत रांगत जाऊन आकाशाला भिडणाऱ्या यमला अर्जुन वृक्षाच्या मधोमध जाऊन उखळाने असं काही अडकवतील की ते दोघांना मुक्ती देतील. कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोपालक मरत असतील, त्यावेळी ते आपल्या अमृततुल्य कृपेने, कृपादृष्टीने केवळ त्यांना जीवित करतील आणि यमुनेच्या पाण्यास शुद्ध करण्यासाठी त्यात विहार करतील. विष माखेल त्या जीभ लळलणाऱ्या कालियाला आदेश देऊन तिथून हुसकावून लावतील. त्याच दिवशी यमुना तटावर ते रात्री सर्वजण गोपाळ निसतील, तेव्हा आसपासचे वन दावाग्नीने जळू लागेल. तेव्हा बलरामांसह ते संकटात पडलेल्या व्रजवासियांना डोळे बंद करून त्या भयंकर अग्नीपासून डोळे उघडण्याच्या आत वाचवतील. म्हणजे इतक्या क्षणात की डोळे मिटलेले आहेत तवरच ते त्यांना दावाग्नीतनं बाहेर काढलेलं आहे. हे अलौकिक असेल, अचिंत्य आहे. त्यांची माता बांधायला जाईल तो दोर कमी पडेल, तो प्रत्येक वेळ पोटावर विधभरच कमी पडेल. त्यातून त्यांना दामोदर नाव पडेल. 2 बोटे आखूड पडेल. जांभई देताना त्यांच्या मुखात 14 भुवने भाऊन यशोदा भयभीत होईल. पण नंतर आपल्या मायेने ते तिला असं काही मोहतील की ती आपल्या पुत्राच्या मुखात आपण असं काही पाहिले हे विसरून जाईल. नंद बाबांना ते अजगराच्या भयापासून, वरुणाच्या पायापासून, मय दानवाचा पुत्र व्योमासुराच्या पासून सोडवतील. गोप बालकांना डोंगर गुहात बंद करेल, तेव्हा ते तेथून वाचवतील. म्हणजे गोष्टी सगळ्या अजून कृष्णाच्या घडायच्या आहेत, त्यावेळेस भागवत लिहिलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर लिहिलेलं आहे. त्यांना आता हे घडायचं हेच इतक्या गोष्टी सांगतायत. निष्पाप नारदा जेव्हा श्रीकृष्णाच्या सल्ल्याने गोप लोक इंद्राचा यज्ञ बंद करतील, तेव्हा व्रजभूमीचा नाश करायला साठी तो प्रलयंकाली मेघांना आज्ञा देईल. 7 दिवस 7 रात्र पडून सुद्धा ज्या वेळेस ते निवारण होतील, त्यावेळेस गोवर्धनाच्या खाली सगळ्यांना निवासाला ठेवलेल्या सर्वांना एखादे भिरभिरे खेळण्याप्रमाणे धरून भगवंतानी वाचवलेले असेल. वृंदावनात विहार करताना रासक्रीडेच्या इच्छाने रात्रीच्या वेळी टपोर चांदण्यांमध्ये गोपींबरोबर ते रासलीला करतील. इतर त्याशिवाय त्या प्रलंबासूर, धेनुकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर, शंखचूड सॉरी चाणूरादी पैलवान, कुलयापीड हत्ती, कंस, कालयवन, भौमासूर, शाल्व, द्विविध वानर, बलवक, दंतवक्र, राजा नग्नाजिताचे 7 बैल, शंभरासूर, विदुरथ असे अनेकांना ते मारतील. आणि याशिवाय बलराम, भीमसेन, अर्जुन इत्यादीच्या
म्हणजे त्यांच्या आडात स्वयं भगवंताद्वारे मारले जाऊन त्यांच्याच धामी बसते. म्हणजे युद्धभूमी समोर एक मिनिट हे सॉरी चुकलंय, हा अर्थ वेगळा आहे त्याचा. योद्धे, जे कोणी योद्धे धनुष्य धारण करून युद्धभूमीत समोर येतील त्या सर्वांना बलराम, भीमसेन आणि अर्जुन हे मारून टाकतील. काळाच्या गतीने त्यांच्यासाठी प्रेरणा भगवान श्रीकृष्णाची असेल. काळाच्या गतीने माणसांचा समज कमी होत आहे, आयुष्य कमी होत आहे. त्यावेळी भगवान पाहतील की आता हे लोक मी सांगितलेली काहीही तत्व वेदवाणी समजण्याला असमर्थ आहेत. तेव्हा सत्यवतीच्या गर्भातून व्यास रूपात प्रकट होऊन वेदरूपी वृक्षाच्या विभिन्न शाखा रूपात विभाजन करतील. म्हणजे स्वतः व्यासांनी आपल्या उल्लेख जन्माचा करून हे सांगितलेलं आहे. देवतांचे शत्रू दैत्य लोक पण वेदमार्गाचा सहारा घेऊन मय दानवाने बनवलेल्या अदृश्य वेगवान नगरात राहून लोकात सत्याचा नाश करतील. कलियुगाच्या शेवटी सत्पुरुषांच्या घरात पण भगवत कथेमध्ये बाधा येत राहतील. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, पाखंडी, शूद्राजे सगळेजण कुठेही स्वाहा, स्वधा, षटकार हे दोन्ही ऐकू येणार नाहीत. कारण सर्वत्र फक्त भोगवादी प्रवृत्ती असेल. अगदी देवता पितर यांच्यासाठी यज्ञ श्राद्धाची गोष्ट पण ऐकू येणार नाही. कलियुगातील शासक भगवान कल्की अवतार ग्रहण करतील. त्यावेळेस तेव्हा ते विश्वरचनेची वेळ येईल, तेव्हा ते तपस्या करून 9 प्रजापती मरीची आदी रूपात त्यांना जन्म देतील, त्यांना धारण करतील. म्हणजे सुरुवातीला आणि आपल्या प्रतिभेच्या बलावर पृथ्वीच्या एक एक धुलीकणाला मोजू शकतील. त्यांना आज्ञा देऊन सत्ययुगाला सुरुवात करतील. सत्य लोकापर्यंत सारे ब्रह्मांड त्यांच्या या आज्ञेने हालून जाईल. मला वाटतं हा काळ नुकताच होऊन गेला, जे आपण पुन्हा पुन्हा सांगतो परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचं, की त्यांनी म्हटले अणु रेणूत काळ फिरत आहे आणि आपण केलेली प्रतिज्ञा अणु रेणूंनी स्वीकारलेली आहे, इतकी ग्वाही दिलेली आहे. निश्चितच हे सत्यस्वरूप ईश्वरीय योजना, कारण जशा असतात तशा घडतच असतात. आपण अनभिज्ञ असतो. समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया एक त्यांची शक्ती आहे. अशा अनन्य शक्तींच्या आश्रयास मी जाणू शकत नाही, माझे बंधू जाणू शकत नाहीत, सनकादी जाणू शकत नाहीत. त्या भगवंताला मी वंदन करतो. सॉरी. जो निष्कपट भावनेने आपल्या सर्वस्वास आपले आपणास त्यांच्या शरणी समर्पित करतात, त्यांच्यावर ते अनंत भगवान स्वतः आपणहून दया करतात. त्यांच्या दयेला एकदा पात्र झालं की मग ते लोक दुस्तर माया जाणू शकतात, पार करू शकतात. प्रिय नारदजी, परमात्म्याच्या त्या योग मायेस मी जाणतोय, तरी पण तुम्ही लोक भगवान शंकर, दैत्य कुलभूषण प्रल्हाद, मनुपुत्र प्रियव्रतादी, प्राचीन बर्ही, ध्रुव हे पण माझ्या बरोबर भगवंताला जाणतात. आम्ही त्यांच्या मायेतच राहतो हे त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना जाणून त्यांच्या आधिपत्याखाली राहतायत. कारण ते सृष्टी निर्माण करायचं काम करायचंय, प्रत्येकाला कामं नेमून दिलेली आहेत. याशिवाय इक्ष्वाकू, पुरुरवा, मुचुकुंद, जनक, गादी, रघु, अंबरीश, सगर, ययाती इत्यादी, मांधाता, अलर्क, शतधन्वू, रंतिदेव, भीष्म, बली, दिलीप, उत्तम, शिबी, पिप्पलाद, सारस्वत, पराशर, भूषण, बिभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, विदुर, श्रुतदेव हे पण महात्मे भगवंताला जाणतात. म्हणजे त्यांनी जाणलं होतं. ज्यांना ते भगवंताला जे जाणतात ते पूर्ण भगवतमय होतात. त्यांना म्हणजे अंतच नाही म्हणायला पाहिजे. शरीराचा, पंचमहाभूतांच्या शरीराची त्यांना गरजच नसते. ते ज्योतिष स्वरूप बनतात. ज्यांना भगवंताच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनण्याची शिक्षा मिळाली,
ते स्त्री शूद्र होणं भिल्ल पापाचे कारण पशु पक्षी योनीत राहणारे भगवत मायेचे रहस्य जाणतात, त्या संसार सागरातून सदासाठी पार होतात. ते लोक वैदिक सदाचरण पालन करतात. त्या संबंधी काय सांगावे? म्हणजे ते प्रेमी भक्त आहेत. पुन्हा इथं आवर्जून सांगितलंय की वैदिक सदाचरण हे कधीही सोडता कामा नये. हेच तरच आपण त्याची भक्ती सहज प्राप्त करू शकू. त्याला तेज निर्माण होईल, त्याला ताकद येईल, विलक्षण नैतिक अधिष्ठान मिळेल. परमात्म्याचे वास्तविक स्वरूप एकरस आहे, शांत आहे, अभय केवळ ज्ञानस्वरूप आहे. त्यात मायेचा मळ नाही. सत्य असत्य दोन्हींच्या अतीत आहे. कोणताही वैदिक अथवा लौकिक शब्द तिथे पोचत नाही. एवढेच काय, स्वतः माया पण त्यांच्या समोर टिकत नाही. ती लाजून दूर उभी जाते. परमपुरुष भगवंताचे तेच परमपद होय. महात्मा लोक त्याचेच शोकरहित आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपात साक्षात्कार करतात. संयमशील पुरुष त्यातच मनाला समाहित करून एकाग्र करतात. इंद्र स्वतः मेघरूप असल्यामुळे पाण्याखाली विहीर खोदायला कुदळ ठेवत नाही. त्याप्रमाणे ते भेद दूर करणाऱ्या ज्ञान साधनांना पण दूर ठेवतात. समस्त कर्मांचे फळ पण भगवानच देतात. कारण माणूस आपल्या स्वभावानुसार जी काही शुभ अशुभ कर्म करत असतात ती सर्व त्यांच्याच प्रेरणेने होतात. ह्या शरीरात राहणारी पंचभूते विभिन्न झाल्यावर हे शरीर नष्ट होते. ह्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नष्ट होणारा होय. शरीरापुरता तो कधीही नष्ट होत नाही. नारदा, संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षडगुण ऐश्वर्य संपन्न श्रीहरीचे मी तुझ्या समोर अत्यंत संक्षेपाने वर्णन केले. भगवान तर ह्याहून खूप भिन्न आहे आणि सगळ्याच्या आत आणि बाहेर ते एकरूपतेने नटलेले आहेत. भगवंताने मला जो उपदेश केला तेच हे भागवत आहे. ह्यात भगवंताच्या विभूतांचे संक्षिप्त वर्णन आहे. तुम्ही याचा विस्तार करा असं ते सांगतायत. वास्तविक जे भागवत सांगितले 4 श्लोक ते पुढं अजून 2 अध्यायानंतर येणार असतं, पण ते सांगताना हे भागवत सांगितलंय म्हणतात, कारण भगवंताच्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे म्हणून. कोणत्याही प्रकारे सर्वांचे आश्रय सर्वस्वरूप भगवान श्रीहरीमध्ये लोकांची प्रेममयी भक्ती व्हावी हा एकमात्र उद्देश भागवताचा आहे. असा निश्चय करूनच त्याचं वर्णन करा. आणि त्यात रमा असं सांगितलंय, जे पुरुष भगवंताच्या अचिंत्य शक्तीचे मायेचे वर्णन करतात, दुसऱ्यांनी केलेल्या वर्णनास अनुमोदन देतात, श्रद्धेसहित नित्य श्रवण करतात, त्यांचे चित्त कधी मायेने मोहित होत नाही. ही एक प्रकारे आपल्याला फलश्रुती सांगितली आहे की मायेपासून आपण मायेत आहेत, मायेने लिप्त आहोत आणि तरी आपल्याला मायेपासून अलिप्त व्हायची किंचित इच्छा कुठंतरी अगदी बीजरूपाने असेल, तिला फळ येणं आवश्यक आहे. त्यासाठी भागवत कथांचं श्रवण करावं, चिंतन करावं असं स्वतः ब्रह्मदेव सांगतायत नारदाला, आपल्या पुत्राला. आणि त्याच्याबरोबर अर्थात हे ब्रह्मदेव नारदांना सांगतायत, हे शुक महामुनी परीक्षित राजाला सांगतायत. आता राजा तर विलक्षण अतिशय काय म्हणतात त्याला तत्पर आहे, सगळं श्रवण केलेलं त्याच्यावर चिंतन करायला, मनन करायला. त्यामुळे राजा लगेच विचारतो, त्याला खूप प्रश्न पडतात. प्रत्येक ह्याच्यावर तो प्रश्न विचारतो की आपण म्हणालात की वेदांत श्रेष्ठ आपण तर आहातच आणि आपण सांगता आहात सर्व काही, तर कोणकोणत्या रूपात त्याने कोणाकोणाला उपदेश दिला की ही सृष्टी रचनेचा. त्याप्रमाणे ह्या अचिंत्य शक्तीचे आश्रय भगवंताच्या असंख्य लीला आहेत म्हटलात, परममंगलमय लीला आहे. देवर्षी नारदांचा स्वभाव सर्वांना देवदर्शन घडवणार आहे. तर आपण कृपा करून मला ते कथा ऐकवाव्या. महाभाग्यवान शुकदेवजी, मला असा उपदेश करा की मी आसक्तीरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णात तन्मय होऊन हे शरीर सहजरित्या सोडू शकेन. जे लोक त्यांच्या लीलांचे श्रद्धेने श्रवण कथन करतात त्यांच्या हृदयात ते कसे प्रकट होतात? आपण म्हणालात की ते तिथे प्रकट होतात, म्हणजे काय?
श्रीकृष्ण कानांच्या छिद्राद्वारे भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात. त्याप्रमाणे शरद ऋतू पाण्याची घाण पण नष्ट करते, मळ घालवतात, तर त्यांचे हृदय शुद्ध होऊन जाते. तर ते जसे खूप अडचणीत न रस्ता पार करत, खूप क्लेश सोसत, आडी अडचणींवर मात करत एखादा पांथस्थ ज्यावेळेस घरी पोचतो, तेव्हा तो आपल्या घराला सोडत नाही, तो शांत होऊन जातो. त्याप्रमाणे हा जीव पंचमहाभूतांच्या ह्या सगळ्या पसाऱ्यात पसरलेला सर्व वाही बघून ज्या वेळे त्या भगवंताशी संलग्न होतो, तो कसा एकरूप होतो, म्हणजे नक्की काय होतं आणि त्याला कोणत्या कारणाने या गोष्टींचे मर्म जाणतो. आपण सांगितले की भगवंताच्या नाभीपासून ते कमळ प्रकटले, त्यातून लोकांची रचना झाली. हा जीव आपल्या मर्यादित अवयवाने म्हणजे खूप सीमित आहे, परिच्छिन्न आहे. त्याप्रमाणे भगवान पण आपल्या मर्यादित अवयवाने परिच्छिन्न आहे का? ज्यांच्या कृपेमुळे सर्व भूतमय ब्रह्माजी प्राणीसृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभीपासून उत्पन्न झाल्यावर त्यांच्या कृपेमुळे दर्शन घेऊ शकले होते, ते संसाराची स्थिती उत्पत्ती सर्व काही सांगताहेत. ते मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेला टाकून कोठे कोठे कशा कशा रूपात शयन करतात आणि कधी शयन करतात. आपण म्हणालात की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक लोकपाल झाले, मग या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय? महाकल्प आणि अंतर्गत अवांतर कल्प हे किती आहेत? भूत भविष्य वर्तमान काळाचे अनुमान कशा प्रकारे केले जाते? स्थूल आणि देहाभिमानी जीवांचे आयुष्य पण बांधलेले आहे का? हे ब्राह्मण श्रेष्ठ, काळाची सूक्ष्म गती ती कशी आहे? आपण स्थूल गती वर्ष आधी सर्व काही जाणले, ते विविध कर्मांनी जीवाच्या किती आणि कशा गती आहेत मग नक्की? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशाने होते, कशी होते? ब्रह्मांडाचा परिणाम आत बाहेर दोन्ही प्रकारांनी आपण कृपा करून मला सांगावा. त्याबरोबर ज्या महापुरुषांचे आपण उल्लेख केले, त्या महापुरुषांची चरित्रे ऐकायला मला फार आवडेल, तर ते कृपा करून सांगावं. युगातील भेद आणि त्यांच्यातील धर्म, वेगवेगळे धर्म, भगवंताच्या विभिन्न अवतारांचे परम आश्चर्यमय चरित्र पण मला सांगा. आणि माणसाचे साधारण विशेष धर्म कोणते? त्याचबरोबर